गाना नहीं गाएगी, हम इसे यहाँ पे किडनैप करके रखने वाले हैं। ये देखो ये जगह है। गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. सो आता वाजलेत सकाळचे 7 आणि आम्ही एवढं रेडी वगैरे झालोय मस्तपैकी. का सांगा, हे बघा जादू. रेनकोट वगैरे घेऊन सर्व रेडी झालोय कारण आम्ही चाललो आहे बोरिवली नॅशनल पार्क, संजय गांधी नॅशनल पार्क. संजय गांधी goes to संचिता गांधी. सो संजय गांधी नॅशनल पार्कला आम्ही चाललो आहे बोरिवलीला आणि बघू तिकडे फिरूया. लोकांना खूप काय काय बघायचं आहे तिकडे. आता कसं असेल ते बसचं टायमिंग, तिकीट्स, रेट वगैरे सर्व तिकडे गेल्यावरती समजेल. संचिता आणि आम्ही याआधीसुद्धा ऑलरेडी गेलो आहे. हे लोक सर्व फर्स्ट टाईम चालले. सो ही आहे चिन्मयी, तुम्हाला फर्स्ट टाईम दिसेल ब्लॉगमध्ये. वाणीची सिस्टर आहे, म्हणजे मावशीची मुली, कझिन सिस्टर आहे. सो हिंदी हां खूप क्यूट आहे ती. हिंदी म्हणजे थोडं तिला जरा जरासं समजतं, बट होईल ॲडजस्ट. ते आता आमच्यासोबत आली आहे तर मस्त. आणि वाणी तर एकदम फुल मूडमध्ये बरसोरे मेगा मेगा. चला आता आम्ही निघतो कारण आमची 7:32ची ट्रेन आहे. सो ती मिस नाही व्हायला पाहिजे. सो कीप वॉचिंग गाईज, स्टे ट्यून. आणि हा बघा आमचा डॉन. हा पण आमच्यासोबत येतोय रेडी झाल्या मस्त गॉगल वगैरे लावून. सो चला आपण निघूया आता. बाय. आता आम्ही बोरिवली नॅशनल पार्कच्या इकडे उतरलो आहे. बसने आलो आम्ही आणि किती टाईम लागला आपल्याला बसने यायला. बोलतच नाही कोण काय. बोलो बोलो तुम लोग कितना 2.5 हाँ. बहुत बोरिंग वाला जर्नी. बोरिंग जर्नी हुआ. इधर से पानी टपक रहा था. वाणी रेनकोट पहन के बैठी थी, डुलकी खा रही थी. वो भी मैं क्लिप डालूंगी. पर ठीक है, आ गए हाफ एन आवर में. ट्रैफिक बहुत है यहाँ पे, बहुत ट्रैफिक है. ट्रैफिक की वजह से अवॉइड ही करो आना. हाँ, ट्रेन से आ जाओ, जल्दी पहुँच जाओगे. बस से बहुत टाइम लगता है. सो फाइनली पहुँच गए. अभी यहाँ पे थोड़ा सा पेट पूजा करते, कुछ तो खा के लेते वड़ा पाव वगैरह, एंड देन हम अंदर चले जाएंगे. और बेचारे वरुण को बीच में ही उठना पड़ा, बस से सीट देना पड़ा. तो ठीक है, चलो आ गए फाइनली. अभी अंदर जाते, देखते क्या होता है. टिकट्स वगैरह निकाले, खा के जाते. सो ये वडापाव आलेत आमचे गरमागरम. ये मस्त लग रही, क्यूट लग रही है बहुत. कैसा है? कैसा है? अच्छा है. चलो ट्राई करते हैं. सैंडविच जैसे लग रहा है ना कुछ तो. टोस्टर में सो चलो खाने के लिए शुरुआत करते हैं गाइस. सो आता आम्ही इथे AC बसमध्ये बसलोय सर्वजण. ती वाणी बघा पाठी बसली. मस्त AC बस कानेरी केव्सला जाण्यासाठी. अँड वी आर एक्सायटेड. आता थोड्याच वेळामध्ये आम्ही पोहोचू, म्हणजे कानेरी केव्सला थोड्याच वेळात पोहोचू. छान बस आहे. 50 रुपीज तिकीट आहे. सो तुम्ही पण कधी फॅमिलीसोबत प्लॅन केलात तर तुम्ही इकडे येऊ शकता. फक्त कानेरी केव्हसाठीच आहे. रिटर्न बस आहे. 50 रुपीज तिकीट आहे. सो यू कॅन ट्राय. संचिता काहीतरी एक्सप्रेशन दे ना.
तुझ्या अंगामध्ये भूत गेल्यासारखी काय करतेस? सो आम्ही फायनली पोचलो आता कानेरी केव्सला आणि इकडे सर्व आता वरून तर फुल रेडी झालाय, गॉगल वगैरे घालून स्टाईलमध्ये आणि रेनकोट वगैरे असं बाहेरच काढून ठेवलंय, पाऊस आला तर बरं पडेल. सो हिला काय कळतच नाही आहे मराठी पण बिचारी ॲडजस्ट करते. सो गाईज एक्सायटेड आहात वरती जायला कानेरी केव्स बघायला. या दोघींची खूप इच्छा होती, यांना बघायचं होतं कानेरी केव्स. सो म्हटलं बघूया फायनली. वरुण की भी इच्छा थी तो हॉलिडे किया उसने, स्कूल नहीं गया आज वरुण स्पेशली छुट्टी मारा ताकि घूम सके हम लोग के साथ. ठीक है चलो, कभी कभी एंजॉय करना चाहिए, वो भी कब जाएगा. सो आलो आम्ही फायनली इकडे वरती कानेरी केव्स. छान वाटतंय खूप, है ना. इन्व्हायरमेंट वगैरे क्लायमेट खूप छान आहे. पाऊस नाही आहे सध्या, पावसाचं वेट करतो, यायला पाहिजे पाऊस. हां म्हणजे रिमझिम आहे, पाऊस मध्येच येतो मध्येच जातो, जोरात यायला पाहिजे मग मजा येईल खूप, है ना. सो वाव यार खूप छान आहे खूप. आम्ही खूप वर्ष आधी आलेलो, खूप वर्ष आधी, ते पण पावसातच आलेलो आणि तेव्हा पण खूप मजा आलेली. आणि आता आलो आहे तर आता इकडे आहेत म्हणजे रश नाही आहे एवढी, मे बी वीकडे आहे म्हणून, विकेंडला वगैरे खूप रश असेल, बट आता नाही आहे एवढी रश. सो चांगलं वाटतं एकदम थंडगार एकदम, बस पाऊस पडला पाहिजे. आणि आता आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे स्टार्ट करू. इकडे येताना सुद्धा तुम्हाला एंट्री फी पे करावी लागेल. किती संचिता एंट्री फी? 25 पर पर्सन 25 आहे. आणि 50 एजच्या जर खाली असेल 15 एजच्या तर त्यांच्यासाठी फ्री एंट्री आहे. सो तुमच्याकडे जर काही आधार कार्ड वगैरे असेल तर ते डॉक्युमेंट आणा, नाही तर तू दाखवलेस का डॉक्युमेंट? नाही तर ठीक आहे देतात ते. सो या तू पण आली असतीस. सो हिचं म्हणणं आहे की माझी हाईट छोटी आहे म्हणून मी आली असते. हाँ कैसा लगा तुझे? अच्छा लगा ना? हाँ. ये फर्स्ट टाइम है, ये उसको देखना था, इसकी विश थी तो आज ये पूरी हो गई. सो या अभी फ़ोटो सेशन वगैरह स्टार्ट करेंगे हम और आप ब्लॉग एंड तक ज़रूर देखें. अरे मी हिंदी काय बोलते मध्येच. आणि ब्लॉग एंडिंगपर्यंत नक्की बघा. स्टे ट्यून. आणि इकडे मेकअप चालू है. का गुलाम बन चुका. वरुण और इसका क्या चल रहा है? कुछ काम नहीं है. बेचारा वरुण एंजॉय कर रहे हैं ना पर वरुण. बघू हा कसे क्रॉस करतो. कसं मॅनेज केलं त्यांनी. येस येस यू कॅन डू इट. हे लोक एवढ्या वरती का जात आहे? संचिता आमची त्या माकड्यांना बघते कसे क्रॉस करतात ते. किती सारे तिथे माकडं. 1 2 3 4. सो आता आम्ही तिकडे होतो मागाशी, तिकडे आम्ही पाऊण तास थांबलो. आता इकडे आलो. प्रत्येक ठिकाणावरती अर्धा तास टाईम वेस्ट करून फोटोशूट करतो आम्ही प्रत्येक ठिकाणावरती. संचिता नाही क्लिक करते फोटो, का माहिती का? ती माझे शूट करते फोटो, आहे ना चंचू? मंचो माझी फोटोची पार्टनर. अरे संचिताला हसायला येत नाही म्हणून संचिता फोटो नाही क्लिक करत. संचिता हसताना वेगळी वाटते. हा संचिता ना. सो मम्मीचा फोन येऊन गेला. ॲक्च्युली इथे नेटवर्क नाही आहे बिलकुल. सो मम्मी बाई वरून घाबरलं माकड आल्यावर. सो ॲक्च्युली मम्मीचा कॉल येऊन गेलेला. आमचा कॉल लागत नव्हता ना, इथे अजिबात नेटवर्क नाही आहे. सो मम्मीचा कॉल आलेला. नशीब माझ्या मोबाईलला रेंज होती म्हणून ती काळजी करत बसली.
बाई इकडे माकडं खूप आहेत यार, माकडांपासून सावध. अजून वर चढायचं आहे. वाव, इथे तर वॉटरफॉल आहे डायरेक्ट. वाव बघा, ये देखो कितना पब्लिक भरा है भद्र के बाबा. एवढं पब्लिक. आणि माझी मम्मी बोलली की सामसू मस्त. जिन्यावरती चांगले येतील फोटो. चला जाऊया. चला. एवढ्या पब्लिक मध्ये कसला काय तो वॉटरफॉल. फ्रायडे असून एवढी गर्दी आहे, मग विचार करा सॅटर्डे संडेला केवढी रश असेल. सो आता इकडे आम्ही आज जातोय. हे आवाज घुमतोय ना इथे, माईकची पण गरज नाही आहे. आम्ही जे तुम्हा तुझे कुमार. किसका आवाज अच्छा है. हाँ बोल ना बोल ना बोल ना बोल ना. हाँ जुमल बॉयज का कुछ तो गाना. अरे आगे बोल ना, मन कर रहा है सुनने का. इतना अच्छा वॉइस है तेरा. प्लीज प्लीज कंटिन्यू. वरुण को कौन सा. ए चाय नीचा गोटू चाय ना. चिन्मयी सीरियसली तू ऑडिशन वगैरह ट्राई कर किधर तो. सीरियसली अच्छा आवाज है तेरा. मस्त पसंद आया मेरे को. मुझे नहीं पता था तू सिंगिंग भी करती है. हिडन टैलेंट है तेरे पास तो यार. ब्यूटी है प्लस सिंगिंग प्लस बिहेवियर भी अच्छा है. भरतनाट्यम भी करती है. सो ऑलराउंडर है ये लड़की. वाह. और स्टडीज में भी अच्छी है. और क्या चाहिए. सर्वगुण संपन्न लड़की यहाँ पे मिल गई है हम लोग को. वाह. वेजिटेरियन है, ब्राह्मण है. सो हमने इतना फोर्स किया है तो और एक गाना हो जाए. कौन. योर फेवरेट सॉन्ग इन बॉलीवुड और यू कैन से टॉलीवुड, वॉट एवर यू लाइक. जस्ट वन. अच्छा अच्छा ओके ओके कट कट. तब तक ये गाना नहीं गाएगी, हम इसे यहाँ पे किडनैप करके रखने वाले हैं. ये देखो ये जगह है. 1 2 3 4 स्टार्ट किया जाए. कन्नड़ा. हाँ हाँ. क्या हुआ. गलत बोला क्या. गलत बोला. अरे ये दोनों कहाँ पे गए. वो देख उधर बैठे छाता लेके. बारिश आ रहा है. सो आता आमचं सर्व झालं एन्जॉय करून आणि आता आम्ही निघतोय. 2 वाजले दुपारचे आणि निघतो. पाऊस होता मस्तपैकी. पावसामध्ये भिजलो. संचिताने भिजली, मी आणि चिन्मय आम्ही दोघी जणी भिजलो. तुम्ही पण नक्की विजिट करा इकडे जेव्हा जर कधी तुम्ही इकडे यायचा प्लॅन केलात तर. क्या मस्त नाचे ना हम लोग बारिश में. फुल भीगे. पता नहीं घर जाके क्या होने वाला है हमारा, लेकिन भीग के पूरा मौसम का आनंद उठा. की मजा हमारी सजा. हाँ काय सजा ग. किती ना काट काट. जाऊ देते ते स्टेप विसरलो आम्ही म्हणून. बट अच्छा है वो रील, वो मैं एडिट करके डाल दूंगी. तो वाणी जादूगर खाली जाती. वाणी को क्या हुआ पता नहीं. वाणी को लगता है भूख लगी है बहुत ज़्यादा, तो अभी वाणी का स्टैमिना ख़त्म होने जा रहा है. तुम्ही कपल्ससोबत सुद्धा इथे येऊ शकतात, फॅमिलीसोबत सुद्धा येऊ शकतात, फ्रेंड्ससोबत सुद्धा येऊ शकतात. ब्रेकअप झाला असेल तरी येऊ शकतात, मिंगल झालं तरी येऊ शकतात, एनी टाईम येऊ शकतात तुम्ही इकडे. खूप छान आहे प्लेस. बापरे जिन्या पण दिसत नाही. पड्या बिड्याची तोंडावरती. हो कारण माहिती आहे ना मागच्या टायमाला माझा पाय घसरलेला, तसं नको का व्हायला.
नाही तर परत सो आम्ही इकडे आता सेल्फी वगैरे घेतो आणि आम्हीच दोघी व्हिडिओमध्ये इंटरेस्टेड आहे. ते बाकीच्या दोघींची हालत बघा काय झाली आहे तिकडे. ही बघा एक, ही बघा दुसरी कुठे गेली, दुसरी काय माहिती कुठे गेली. हे पाऊस आला, पाऊस आला बरं, मस्त वारा सुटलाय आणि इथे पाठी वॉटरफॉल आहे, छोटासा आहे. ठीक आहे, छोटासा वॉटरफॉल आहे. सो आता आम्ही खाली उतरलो इकडे आणि पाऊस आलाय खूप जोरात. इथे रेनकोट वगैरे घातले आणि तिकडे मग खायला घेतल्या लोकांनी. आणि वाणी बघा आमची कुठे गेली, वाणी दिसते का. लिंबू पाणी घेतो आम्ही आणि हे सगळे रानबेबा आहे इकडे. एन्जॉय. हां हे घे संचिता. सो अभी जाने का टाइम हो गया है. और अभी टायर्ड हो चुके हैं, हाथ में ताकत ही नहीं है. कैसे भी करके अभी घर जा रहा है और कब तक पहुँच रहे हैं वो भी समझ में नहीं आ रहा है. ट्रेन से जाए या बस से जाए वो भी समझ में नहीं आ रहा है. अभी देखते हैं, भूख भी लगी है बहुत. अभी बाहर जाने के बाद कुछ तो खाते हैं. एनर्जी बहुत डाउन हो गई है. मज़ा आया, बारिश में भी वगैरह बहुत इन्जॉय किया. एंड आप भी आओ, फैमिली के साथ विजिट करो जरूर. और अच्छा है, बारिश में मज़ा आएगा क्योंकि वाटरफॉल वगैरह सब कुछ आपको वहाँ पे देखने को मिलेगा. सो आप इन्जॉय करो. तो बस यही था. अभी पता नहीं है हम आगे कब जाएंगे, कहाँ जाएंगे. अभी ये चिन्मय कब आएगी मुंबई फिर से वो भी नहीं पता. तो इस टाइम ये थी तो इसके लिए और भी ज़्यादा मज़ा आया. हम लोगों ने बहुत इन्जॉय किया, बहुत वीडियोस निकाले और ये ब्लॉग आप देखिए. और अगर आपको ये ब्लॉग अच्छा लगे तो लाइक, शेयर एंड सब्सक्राइब करना बिल्कुल ना भूलें. सो कीप सपोर्टिंग गाइस एंड कीप सो आता आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे थोडंसं खायला. संचिताची फरमाईश. सो चिकन बिर्याणी खातो आहे, चिकन टिक्का बिर्याणी खातो, चिकन टिक्का बिर्याणी. आणि ती बिचारी तिकडे साईडला एकटी बसली आहे बिकॉज ती व्हेजिटेरियन आहे. सो तिच्यासाठी व्हेज मागवलं, पनीर बिर्याणी. सो ती तिकडे साईडला बसली आहे बिचारी एकटी. आणि आम्ही इकडे राक्षस आम्ही राक्षस लोक इकडे बसलो आहे खायला बिर्याणी. सो जसं येईल बिर्याणी तसं ताव मारणार आहे. 2 मागवल्यात फुल. ही बघा संचिता असं एन्जॉय करायला पाहिजे संचिताला. सो चला इथं वेट करतोय. लवकर जायचं आहे घरी पण भूक पण लागली आहे. सो जरा पेटपूजा करून घेतो, थोडंसं खाऊन घेतो कारण खूप दमलो आहे. मग नंतर बघू पुढे ट्रेननी जायचं की बसनी ते अजून पण कन्फ्यूजच आहोत आम्ही. सो बोरिवली बस स्टॉपला गेल्यावरती जर AC बस असेल तरच आम्ही बसने जाऊ, अदरवाईज ट्रेन ऑप्शन इज बेस्ट. सो ट्रेननीच मग आम्ही जाऊ. लेट्स सी काय होतं कारण गर्दी पण असेल. ऑफिसचा सुटायचं टायमिंग आहे. सो दादरवरून आम्हाला मे बी खूप रश भेटेल. सो ट्रेननी तर आम्ही अवॉइडच करतो आहे. बट बघू 50-50 चान्स घेऊ, जसं जमेल तसं. लेट्स सी. हो इकडे आली आमची फायनली बिर्याणी. बिर्याणी खाऊन घेतो. वाणी लग रही है टायर्ड अभी.